शाळांची रुजली पायामुळे व्यथित पालक या शाळांमध्ये शिकविली आपली मुले. चालू अहो ते लहान आहे तो अजून, त्यांना हे समजण्याची क्षमता नाही. तुम्ही त्यांना एवढं लवकर का शिकवता? हाच आमचा पॅटर्न आहे. बरं जाऊ द्या बाबा, काय कमान चिल्ड्रन कम. जागोजागी धंदेवाळे शाळांची रुजली पायामुळे व्यथित पालक या शाळांमध्ये शिकविली आपली मुले. नेता आणता मुलांना त्यांची जड होती पाऊले. या शाळांची बहुधा अवस्था दुःखी मन मग बोले. मातीचा गोळा नका करू छोडा मोळा. ओल्या मातीचा गोळा नका करू छोडा मोळा. हाच तो गोळा ज्यातून उद्याचा नागरिक घडणार आहे. हाच तो गोळा ज्यातून उद्याचा नागरिक घडणार आहे. तोच हो, अहो तोच तो राष्ट्र उद्याचे उभारणार आहे. ही जाण तुम्ही ठेवा, हळूवार हाताळावे त्याला. ज्या देशात राहतो आपण त्याचा मान तुम्ही ठेवा. कायद्यामध्ये बांधू नका राष्ट्राचा ठेवा. मुक्त हासत घडवा हा बाल गोपाळ मेळा. ओल्या मातीचा गोळा नका करू सोडा मोळा. ओल्या मातीचा गोळा नका करू सोडा मोळा. हॅलो गुड मॉर्निंग पेक्षा गुड गुड प्रणाम राम राम. हाय हॅलो गुड मॉर्निंग पेक्षा गुड गुड प्रणाम राम राम आहे. माय पोरी करील समृद्ध इंग्रजी पोकळ अभिमान आहे. तरुणाला अनुकरण धरून यांचे चरण. इंग्रजीचा पडेचा खोटा हे सत्य त्यांना सांगा. मनसा पिंजरा खोटा प्रत्येक चौकट सोडा. दिखाव्याचा परिणाम खोटा अंतरंगातील उर्मिला शोधा. सांगून सांगून पुरते थकलो सांगावे किती वेळा. सांगून सांगून पुरते थकलो सांगावे किती वेळा. ओल्या मातीचा गोळा नका करू चोळा मोळा. ओल्या मातीचा गोळा नका करू चोळा मोळा. नका करू चोळा मोळा. नका करू चोळा मोळा. हरी पावले पोहोचवणार आहेत कुठे हे ओळखती समाजातील काही व्रतस्थ विद्वान दृष्टे. जागविती समाजासमग ओरडुनी करती घसे कोरडे. राष्ट्र घडविण्या धडपड यांची समाजास नक्की नेतील पुढे. सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. सावध व्हा, सावध व्हा. नसता घात होणार आहे. नसता घात होणार आहे. नसता घात होणार आहे. नसता घात होणार आहे. सावधान, 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 सावधान. काळ भयंकर येणार आहे. काळ भयंकर येणार आहे. पूर्वी कसं होतं? निसर्गाचे धागे दोरे
परिसराच्या पडसादातून ऋतूंचे सुरंग होते. हो तर साडी कुर्ता चोळी शालीचे विलाप होते, रुमालचे पटका टोपी मुकुटांची मिलाफ होते, कोल्हापुरी मोजडी जुता जुतीचे करकरचर आवाज होते. घडी व दागिने सौभाग्य गोंदणे केसांचे बहुसाज होते. पण पॅन्ट शर्ट मिनी स्कर्ट मिडीच्या चोर पावलांनी जी शिरणार आहे ती संस्कृती तुम्हाला भरणार नाही, गळणार आहे. सावध व्हा 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 रस्ता घात होणार आहे, नसता घात होणार आहे, रस्ता घात होणार आहे. नसता घात होणार आहे. सावधान 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 काळ भयंकर येणार आहे, काळ भयंकर येणार आहे, काळ भयंकर येणार आहे. काळ भयंकर येणार आहे. पूर्वीची आणि आताची तुलनाच होऊ शकत नाही. ब्रह्ममूर्ती पूजेची लगबग, टिमटिमणाऱ्या ताऱ्यांची झगमग, मंदिरातील घंटांची किणकिण, दिवे पंत्याची उबदार वेणवेण, पहाट उशेचे किलबिल स्वागत, पहाट उशेची न्याहारी रंगत, दया दुधाचे चाले घुसळण, अन्न सुगंधी जलही निर्मल, सुदृढ शरीरे मनेही शीतल. बड्डेच्या केक मधून जी निघणार आहे ती संस्कृती तुम्हाला चावणार नाही, गिळणार आहे. सावध व्हा 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 रस्ता घात होणार आहे, नसता घात होणार आहे, रस्ता घात होणार आहे. नसता घात होणार आहे. सावधान 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 काळ भयंकर येणार आहे, काळ भयंकर येणार आहे, काळ भयंकर येणार आहे. काळ भयंकर येणार आहे. कुंभाराची झाली सुरू बालवाडी, गोड्या कुंभाराची झाली सुरू बालवाडी, धावू लागली संसारांची गाडी, धावू लागली वेगे संस्कारांची गाडी, गोड्या कुंभाराची झाली सुरू बालवाडी, पराने वेडखल्या सुसंस्कारांचे, कुंभारांना वेडखल्या परंपरांचे, जनामनात सत्संकल्प रुजविण्याचे, कुंभारांची झाली सुरू बालवाडी, वेड्या कुंभारांची झाली सुरू बालवाडी. असंख्य पालकांनी एक उभारली गुढी, ओंकारातून विश्व जन्मले, ओंकारातून बसेल घडी घडी बैसता सता व्यवस्थेची स्थितीची विश्वच होईल सुखी, सुखी. विश्वस्थांची हीच हीच भावना भावना जगात नसावे कुणी दुःखी. ईश्वराचे नाव से ही ओंकार बालवाडी.
ईश्वराचे नाव से ही ओंकार बालवाडी नक्षत्रांचे गाव से ही ओंकार बालवाडी ईश्वराचे बाळे ही छोटी छोटी हसत खेळत दुड दुड धावत होतील दुड दुड धावत होतील ही मोठी अंग अक्षरे गीत गोष्टी सतत यांच्या ओठी ताई दादा सगळे यांच्या खेळती झुक पाडी ईश्वराचे नाव से ही ओंकार बालवाडी नक्षत्रांचे गाव से ही ओंकार बालवाडी ईश्वराचे नाव से ही ओंकार बालवाडी नक्षत्रांचे गाव से ही ओंकार बालवाडी वेगळाले खेळ खेळणे बालविकासासाठी चिंतामुक्त शिक्षण येथे शून्य ओझे पाटील वेगळाली खेळ खेळणे बालविकासासाठी चिंतामुक्त शिक्षण येथे शून्य ओझे पाटील वारा धावे सोबतीला भोवती हिरवी झाडी नवी फडकत्या राष्ट्रध्वजाची शोभते ही पाटील ईश्वराचे नाव से ही ओंकार बालवाडी नक्षत्रांचे गाव से ही ओंकार बालवाडी ईश्वराचे नाव से ही ओंकार बालवाडी नक्षत्रांचे गाव से ही ओंकार बालवाडी ओंकार बालवाडी ओंकार बालवाडी गणपती पालक आहे. संकेत सावजी सर, आपण बालवाडीच्या पुढे एखादी शाळा काढायला हवी, हो की नाही हरीशजी? मलाही वाटतं की आपण एक शाळा काढायलाच हवी. हो लोणीकर, आपण शाळा सुरू केली तरी त्याची जबाबदारी आपण पहिली शिकणार नाही. आणि जगात अशा 100 शाळा असतील, त्यात एका शाळेची भर होईल. सर. 101 शाळा होती. सर, आपण कृपया असं एकाच ध्येयासाठी काढणार ना, अगदी ओंकार बालवाडीसाठी. आणि मला नाही वाटत की हे यशस्वी होईल. आपण जशी शाळा काढली आहे तशीच एक बालवाडी काढूयात. मुलेही मोठी झाली आहेत, त्यांना अशाच शाळेची गरज आहे. मधुश्री, आजकाल ही काही 5-25 लोकांची गोष्ट नाही, ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि मला नाही वाटत की ती आपण पेलू शकू. तर आपण प्रयत्न तर करून बघू, या शाळेसाठी वेळ देऊ आणि तशी तुम्ही तुमच्यात हे हँडल करण्याची क्षमता आहे असं मला वाटतं. सर, ही जबाबदारी आपण खूप चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. पण मला नाही वाटत की आपण ही जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडू शकतो.
मला प्रेमाचा आपल्यामध्ये यापेक्षा खूप क्षमता आहे. आपण ही जबाबदारी पार पाडू शकतो. नाही, आता तुम्ही मला जास्त आग्रह करू नका. क्षमता आपल्या जाणा आपण, सल्ला प्रेमाचा माना आपण. शाळा एक काढा आपण, अज्ञान सारे झाडू आपण. झाडू कचरा अज्ञानाचा, शाळेला करू कीर्तिवंत. मुले आपली सर्व क्षेत्रात होतील नामवंत. नेतृत्व आमचे करा आपण, करावी जराशी त्वरा आपण. नेतृत्व आमचे करा आपण, करावी जराशी त्वरा आपण. पण मला अजूनही वाटत नाही की ही संकल्पना यशस्वी होईल. आणि आपण एकदा कार्य सुरू केलं की ते कार्य अर्धवट राहायला नको. सर, प्रयत्न करायला काय हरकत आहे मी म्हणतो. आणि तसं आपण चांगलंच काम करतोय. देवाची इच्छा असेल तर आपल्याला यश नक्की मिळेल. निदान कार्याचा तरी आनंद मिळेल. सर, यश ही पुढची पायरी आहे. आपण कार्याला सुरुवात करूयात आधी. सगळं कळतंय का मला, पण सांच को आज नहीं रे भैया, सांच को आज नहीं रे भैया, कनकत पतंगनी में हो रमा, कनकत पतंगनी में हो रमा, निखर निखर रूप जाई हो रमा, सांच को आज नहीं रे भैया, करतब करत सुख मिले हाँ, जस काहे को चाहिए हो रमा, कर्म लगन से करे हाँ, निश्चय ही फल पाई हो रमा, धर्म को पाठ यही रे भैया, अकर मिनर जग में हो रमा, अकर मिनर जग में हो रमा, अकरथ जनम गवाई हो रमा, अकरथ जनम गवाई हो रमा, सांच को आज नहीं रे भैया, सांच को आज नहीं रे भैया. तुम्ही एवढं म्हणताय तर ठीक आहे, आपण शाळा काढूयात. ते कार्य यशस्वी होईल न होईल ते देवाच्या हातात. आपल्याला आनंद मिळाला की बस. तुम्ही सगळे मला साथ देणार? हो, नक्कीच. अथक प्रयत्न आणि 7 पालकांची शाळा झाली एक सुरू सुसंस्कारांची. असंख्य असते शाळा जरी जग, पण ही वेगळी असे. माय बोलीतून शिक्षण वाव दुर्वर्तना नसे. धिन किट धा 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 धा, धातिर किट धिन किट धा 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 धा. शाळा म्हणजे कुटुंब आमचे, शिकविची
शिकविती ताई दादा. शाळा म्हणजे कुटुंब आमचे शिकविती ताई दादा. वयोगटाचे भेद भेदुनी वावरतो आम्ही येथे. घाबरलो कधी ना बावरलो आम्ही येथे. वयोगटाचे भेद भेदुनी वावरतो आम्ही येथे. बावरलो कधी ना बावरलो आम्ही येथे. सारासार विचार करणे शिकती येते सर्व. सारासार विचार करणे शिकती येते सर्व. याच ठिकाणी ज्ञान मिळते पुस्तकाहुनी ज्यादा. याच ठिकाणी ज्ञान मिळते पुस्तकाहुनी ज्यादा. धातील किट धिंतील किट धाधा धाधा. धातील किट धिंतील किट धाधा धाधा. शाळा म्हणजे कुटुंब आमचे शिकविती ताई दादा. शाळा म्हणजे कुटुंब आमचे शिकविती ताई दादा. वर्षारंभी वर्षा असते समारोपी उन्हाळा. सत्य असे की कायम असते स्नेह प्रेम जिव्हाळा. वर्षारंभी वर्षा असते समारोपी उन्हाळा. सत्य असे की कायम असते स्नेह प्रेम जिव्हाळा. परंपरांना येथे मिळतो पुन्हा पुन्हा उजाळा. परंपरांना येथे मिळतो पुन्हा पुन्हा उजाळा. येथे नसते सणासुदीला गृहपाठाची बाधा. येथे नसते सणासुदीला गृहपाठाची बाधा. धातील किट धिंतील किट धाधा धाधा. धातील किट धिंतील किट धाधा धाधा. शाळा म्हणजे कुटुंब आमचे शिकविती ताई दादा. शाळा म्हणजे कुटुंब आमचे शिकविती ताई दादा. धातील किट धिंतील किट धाधा धाधा. धातील किट धिंतील किट धाधा धाधा.
तैतां धिनक्ताक धिन्ना धिनक्ताक धिन्ना धिनक्ताक धिन्ना धिनक्ताक धिन्ना ताधिगुतक तद्धिगुतक ताधिगुतक तद्धिगुतदिगणतो तत्तकधिगुतदिगणतो तत्तकधिगुतदिगणतो झेम 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 तरिकिट झेम तत्ता झेम 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 तरिकिट ता झेम 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 तरिकिट तत्ता झेम 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 तरिकिट ता तधितक ता तै तै तत्ततां धित तै तै तत्ततां ता तै तै तत्ततां झेम तरिकिट तदिगणतो झेम तरिकिट तदिगणतो झेम तरिकिट धित तै ता जातो बाजू हीच गळ्याची सुरतालाच्या भिन्नतेतून ब्रह्मानंदी टाळे सुरतालाच्या भिन्नतेतून ब्रह्मानंदी टाळे क्षणोक्षणी शिकत राहावे विचार नसे हा साधा क्षणोक्षणी शिकत राहावे विचार नसे हा साधा भातिरकिट धिंतिरकिट धा 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 भातिरकिट धिंतिरकिट धा 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 धातिरकिट धिंतिरकिट धा 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 धातिरकिट धिंतिरकिट धा 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 इतिहासातून भूगोलाचे गणित इतिहासातून भूगोल बदलला मोठे भारत माता की भारत माता की भारत माता की भारत माता की विदेशी 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 अंग्रेजों अंग्रेजों चले जाओ अंग्रेजों चले जाओ अंग्रेजों चले जाओ Hey, yes, sir! Oh, son! Yes, sir! भारत माता No! की No, son! No, son! विदेशी अंग्रेजों चले जाओ अंग्रेजों आम्हा विचारा इतिहासातून भूगोल बदलला मोठे इतिहासातून भूगोलाचे गणित करतो येथे आम्हा विचारा इतिहासातून भूगोल बदलला मोठे यापुढे अशक्य आहे बदलले नकाशा यापुढे अशक्य आहे बदलले नकाशा देशभक्तीने उन्नत करू सतत राष्ट्राचा गाथा देशभक्तीने उन्नत करू सतत राष्ट्राचा गाथा धातिरकिट धिंतिरकिट धा 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 माणसाचा शोध घेतो आम्ही माणसाच्या विवादाला औषध शोधतो आम्ही Today or not today? That is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये की करावा शेवट सर्वांचाच माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडायला लागलं तर तर तर
तर इथंच मेक आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायचा धीर होत नाही, म्हणून सहन करतो आम्ही अजुना जागे, पण सहन करतो करुणेच्या गाभाऱ्यावर होणाऱ्या विटंबना आणि उभे राहतो अखेरीस कालमानेनं आमच्याच मारेकरांच्या दारात. हे करुणा करा, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला तू ज्याने आम्हाला जन्म दिलास तो तूही आम्हाला विसरतोयस. मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही तिरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळावर रे? कुणाच्या कुणाच्या तर हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आता आमच्या चाळीतला तो शेजारी नारू शेट्या अहो रोज माझ्याशी नळाच्या पाण्यावरून भांडायचा. एक दिवशी पूजेच्या वेळी बाबांना सांगितलं, बाबा बघा जरा त्या नारू शेट्याकडे. बाबांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी नाऱ्या नळाच्या फरशीवरून घसरून टापकन आपटला. अहो 4 दिवस लंगडत होता म्हणे. आता तसेच ते आमचे जुने मालक बघा, अहो न सांगता माझ्या पगारातून 300 रुपये कापून घेतले. एक दिवस पूजेच्या वेळी पुन्हा बाबांना सांगितलं, बाबा बघा जरा त्या मालकांकडे. बाबांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी मालक त्यांच्या टेबलावर 700 रुपयाची सिगारेटची डबी विसरून गेले. आता काय म्हणावं महाराज तुम्ही, डबी मी 800 रुपयाला विकली. तर सांगायचा पॉइंट असा आहे पाहुणे, हा ज्याच्या त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे. नाटकातून माणसाचा शोध घेतो आम्ही, माणसाच्या स्वभावाला औषध शोधतो आम्ही, भावनांच्या तुफानाला घालू आम्ही आवर, भावनांच्या तुफानाला घालू आम्ही आवर. जीवनातील संकटना लागती आमच्या नादा, जीवनातील संकटना लागती आमच्या नादा. धाती रकित निंती रकित धादा धादा, धाती रकित निंती रकित धादा धादा, धाती रकित निंती रकित धादा धादा, धाती रकित निंती रकित धादा धादा. विज्ञानाच्या सूत्रातून परिसराचा वर्ग, प्रयोगांच्या उपयोगातून देशाचा करू स्वर्ग. Potassium iodide plus concentrated sulfuric acid on heating gives violet fumes of iodine. C6H12O6 undergoes to form the glycosis. Okay. Then this is called as cellular respiration. CO2 plus H2O plus 38 ATP energy. This breaks down proteins. Understood you? Come on. ज्ञानाच्या सूत्रातून परिसराचा वर्ग, प्रयोगांच्या उपयोगातून देशाचा करू स्वर्ग. विज्ञानाच्या सूत्रातून परिसराचा वर्ग, प्रयोगांच्या उपयोगातून देशाचा करू स्वर्ग. पंचसूत्रीचा उपयोगातून प्रगती करू साध्य, पंचसूत्रीचा उपयोगातून प्रगती करू साध्य. पंचकोशाचा विकासातून घडवू यशोगाथा, पंचकोशाच्या विकासातून घडवू यशोगाथा. धाती रकित निंती
शिकविती ताई दादा. माय बोलीतून व्याख्या उलगडती झडकरी, मुले आमची जाणती होती लवकरी. सर मॅडम नाही दादा ताई येथे, मामा मावशी साथीला परका नाही येथे. मुले आमची घडवू आम्ही उंच भरारी घेणारी, आकाशातून झगमगताना मातीला न विसरणारी. मुले आमची घडवू आम्ही उंच भरारी घेणारी, आकाशातून झगमगताना मातीला न विसरणारी. कर्तव्यनिष्ठ हळवार मनाची, कोमल तरीही वज्रप्रसंगी होणारी, अतूट नाते गुरु शिष्याचे मनापासून जपणारी. कर्तव्यनिष्ठ हळवार मनाची, कोमल तरीही वज्रप्रसंगी होणारी, अतूट नाते गुरु शिष्याचे मनापासून जपणारी. मुले आमची घडवू आम्ही उंच भरारी घेणारी, आकाशातून झगमगताना मातीला न विसरणारी. मुले आमची घडवू आम्ही उंच भरारी घेणारी, आकाशातून झगमगताना मातीला न विसरणारी. यशस्वी सर करताना भक्कम पाया असणारी, ज्ञान समृद्ध मुले आमची, नाविन्य सदा जपणारी. यश शिखरे सर करताना भक्कम पाया असणारी, ज्ञान समृद्ध मुले आमची, नाविन्य सदा जपणारी. मुले आमची घडवू आम्ही उंच भरारी घेणारी, आकाशातून झगमगताना मातीला न विसरणारी. मुले आमची घडवू आम्ही उंच भरारी घेणारी, आकाशातून झगमगताना मातीला न विसरणारी. भावनेच्या घेत भराऱ्या, वास्तवातही जगणारी, संकट झेला सज्ज सदाही, संकटात ना डगमगणारी. भावनेच्या घेत भराऱ्या, वास्तवातही जगणारी, संकट झेला सज्ज सदाही, संकटात ना डगमगणारी. मुले आमची घडवू आम्ही उंच भरारी घेणारी, आकाशातून झगमगताना मातीला न विसरणारी. मुले आमची घडवू आम्ही उंच भरारी घेणारी, आकाशातून झगमगताना मातीला न विसरणारी. मातीला न विसरणारी, मातीला न विसरणारी. शाळा रुळी मने जुळली शिक्षणाची, चिंतामुक्त शिक्षणाची नांदी. ओंकार शाळा दुःखाला टाळा, यात्रा घडते रोज आनंदी. गृहपाठाचा ताण छोटा, पाठी कोणा कधी न सोटा. आनंदाला कधी न तोटा, ओंकार शाळेचा प्रवास मोठा. अरे स्तवन तिकडनं. काय गंमत झाली,
एकदा आमच्या शाळेत गंमत काय झाली. एकदा आमच्या शाळेत काय गंमत झाली. एकदा आमच्या शाळेत गंमत काय झाली. ए आमच्या नाही, आपल्या म्हणा, आपल्या. ही शाळा आमची पण आहे ना. बरोबर आहे, आपल्याच म्हणायला पाहिजे, पण आपली गंमत अशी दुसऱ्यांना सांगत नसतात बरं. अरे हो बरोबर. 1 2 3 4 एकदा आपल्या शाळेत काय गंमत झाली. एकदा आपल्या शाळेत गंमत काय झाली. एकदा आपल्या शाळेत काय गंमत झाली. एकदा आपल्या शाळेत गंमत काय झाली. आपल्या शाळेची गंमत आपल्याला माहीतच असणार ना. जाऊ द्या, नका सांगू. नाही 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 नाही, ही गंमत तुम्हाला माहिती नाहीये. तेव्हा तर तुमच्या या शाळेत प्रवेश पण झाला नव्हता. आणि तेव्हा तर तुमच्या जगातच प्रवेश नव्हता. तेव्हाची ही गोष्ट आहे. अरे मग सांगा ना. सांगा सांगा, लवकर सांगा. अरे सांगा ना रे, काय गंमत करताय. अरे तू जरासं थांब रे. एकदा आपल्या शाळेत काय गंमत झाली. एकदा आपल्या शाळेत गंमत काय झाली. एकदा आपल्या शाळेत काय गंमत झाली. एकदा आपल्या शाळेत गंमत काय झाली. काय गंमत करताय सांगा ना. सांगताय की गंमत करताय आमची तुम्ही. एकदा आपल्या शाळेत काय गंमत झाली. एकदा आपल्या शाळेत गंमत काय झाली. एकदा आपल्या शाळेत काय गंमत झाली. आपल्या शाळेत गंमत काय झाली. आता आम्ही तुम्हाला गंमत सांगत बसत नाही. आता बघूनच घ्या तुम्ही. ठीक आहे. अरे भाऊ बघा आणि ऐका. नेहमी सारखी शाळेमध्ये मध्यंतराची वेळ झाली. ताई दादा लगबगीने स्टाफ रूम मध्ये आले. एकच मिनिट हा. अहो गौरीताई, ही कविता तुम्ही वाचा, फार छान आहे. बरं वाचते मी. मराठीच्या संदर्भासाठी तर उत्तम आहे. बरं हो मी नक्कीच वाचून ही कविता. अहो दादा, तुम्ही तर गौरीताईंना ही कविता का देताय. यात इतिहासाच्या आहेत आणि मराठीच्या संदर्भाची कविता आहे. डायरेक्ट त्या मराठीच्या ताईंना द्या ना. हा, त्यांच्यासाठीच दिलेली आहे मी. अहो मी त्यांना वाचून देणार आहे. मग यांना द्या. आता यात तुम्ही यांना कविता दिली, यामध्ये त्यांना कविता देणार, त्या मग वाचणार, मग त्या तुम्हाला सांगणार. त्याच्यापेक्षा डायरेक्ट त्यांच्याकडून त्यांना द्या आणि त्यांच्याकडून रिप्लाय घ्या ना. वा छान. काय तुम्ही एवढं काय म्हणताय, समजून घ्या ना थोडं. आता यात काय समजून घेण्यासारखं आहे. साधी सोपी सरळ गोष्ट आहे. मग ते सांगतोय ना. एक होते नवीन दादा, नाव त्यांचे अर्णव दादा. त्यांना एक पडे प्रश्न सुद्धा. बघा तो पुढे. अहो असीम दादा, तुम्ही नेहमी कोणा श्रद्धाताईशी बोलायचं असेल तर कोणाला दुसऱ्याला का सांगता. त्यांच्याशी का नाही बोलत. त्यांना काही द्यायचं असेल तर ताई या ताईंना सांगता, या दादांना सांगता. डायरेक्ट त्यांच्याशी बोलत जा ना. आणि गेटच्या बाहेर गेलं की मस्त बोलता. अहो दादा समजून घ्या ना. अहो दादा जाऊ द्या ना, समजून घ्या ना तुम्ही. आता याच्यात काय समजून घेऊ. कशाला टेन्शन घेताय तुम्ही. अहो टेन्शन घेण्यासारखीच तर गोष्ट आहे. मी मोठी मोठी कोडी सोडवतो आणि इतकं साधं सोपं सरळ कोडं मला समजत नाहीये, कळत नाहीये काही. अहो दादा तुम्ही इकडे या. अहो एवढं काही अवघड कोडं नाही बरं हे. काय अवघड नाही हो. 1.5 महिना झाला सुधारत नाही मला काही. अहो दादा समजून घ्या ना. आपल्या शाळेत ताई दादा म्हणतात ना. मग किती चांगली गोष्ट आहे. आधी मी ज्या शाळेत होतो तिथे असं वातावरण नव्हतं. इथं किती आपलंसं वातावरण आहे. अहो आपले आहेतच मग. अहो मग आपले आहेत तर सांगा ना मला. मी काय कशाला हो तुम्ही एवढे हट्टाला भेटले तो. हो तर तुम्ही सांगा बरं का, किती सोपं आहे समजून घ्यायला. दादा तुम्ही जा, मी बोलते. अरे त्यांना कशाला घालवलं बरं. सांगणार होते ना ते मला सगळं. अहो दादा सांगायचं काय ह्याच्यात. अरे काय समजून घेऊ मी. सांगा ना तुम्ही, सांगा ना. मी कसं समजून घेणार. कशाला हट्ट करतात. सांगा ना. मग आता हट्टाला भेटलोय ना मी. सांगा आता बरं सांगून टाका. अहो आता यांचं नाव काय.
माझं नाव राकेश शंतनू कुलकर्णी. आणि त्यांचं नाव काय? या श्रद्धा राकेश कुलकर्णी. अजून उलगडलं नाही का की ताई दादांना का नाही हाक मारत किंवा दादा ताईंना का नाही हाक मारत ते? अच्छा, अशी गंमत आहे का ती? आता उलगडला ना प्रश्न. हा उलगडला, पण आता काय नवीन? याच्यापेक्षा मोठा आणि अवघड प्रश्न उभा राहिला ना. सांगा ना दादा. नाही तू नाही सांगू शकत असं. आता सांगून दे. आता तुम्ही आम्हाला कोड्यात नका टाकू बरं का. आता- सांगा काही आमच्याबद्दल आहे का? तसं तुमच्याबद्दलच आहे आता. आता मी यांना दादा म्हणतो, तर तुम्हाला काय म्हणणार? आणि आता तुम्हाला ताई म्हणल्यावर मी यांना काय म्हणणार? आणि आता दोघंही जर एकदमच समोर आले तर दोघांना मी काय म्हणणार? हा खरंच अवघड प्रश्न आहे. न आता हा सुटण्यासारखा. आमचा नाही, आता हा तुमचा प्रश्न आहे. तुमचा तुम्ही समजून घ्या. काय गंमत झाली एकदा आपल्या शाळेत काय गंमत झाली. एकदा आपल्या शाळेत गंमत काय झाली? खोटं खोटं खोटं, अशी गंमत आपल्या शाळेत कधीच घडली नाही. अरे घडली नाही पण घडू शकते ना, म्हणून सांगितलं. गंमत आहे, एवढं सिरियस नाही घेऊ. आता मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. रात्र होती, सगळीकडे शांतता होती आणि आणि आवाज येत होते, उठा उठा पळा पळा, उठा उठा पळा पळा. कुणाचे आवाज होते बरं हे? आता येत होते आवाज, उठा उठा पळा पळा, आणि जागा झाला फळा. ए कोण आहे रे तिकडे? आम्ही किती थकलोय, झोपू द्या ना आम्हाला. कोण ओरडतंय एवढ्या रात्री? पळा 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 पळा. मी आहे फळा, आता तुम्हीच पळा. ए खडू, ए खडू, काय झालं? अरे बघ ना बाहेर कोण ओरडतंय. मला काय माहित, आधीच मी थकलोय, अर्धा गेले घासून, आणि बाहेर जाऊन कोण बघताय? बंधू दे त्यांना, उद्या परत शाळा आहे. किती बडबड करतो रे? तयार राहिली पाहिजे. किती बडबड करतो रे? एक तर खडू दे खडू, आता उद्यापासून माझ्या अंगावर नको पडू. का रागवताय तुम्ही? अरे रागवत नाहीये, तुला सांगितलं काम बाहेर जाऊन बघ कोण आहे, तुला तेवढं करता येत नाही. आता मी खुरडत कसा जाऊ? आणि जाऊ येऊपर्यंत मी संपूर्णच जाईल, घासूनच जाईल. मग सकाळी काय? पोरांनी शिकायचं काय? काम सांगताय ते कोणाला सांगताय ते तरी समजलं पाहिजे ना. अरे हो बरोबर आहे तुझं. आता तू गेला तर अर्धा घासून जाशील आणि उद्या पुन्हा सकाळी सापडणार नाहीस तर मुलांना काय शिकवायचं आपण? अरे डस्टर, अहो मिस्टर. तो ढाराढूर झोपलाय, तो त्याला काय काम असतं? सगळ्यात जास्त काम मी करतो. ए डस्टर. हो नाही रे, सकाळ झाली का? कोणाला पुसायचंय? काल संध्याकाळी सगळा फळा पुसून ठेवला, साधा 15 डाग सुद्धा नाहीये. कारण स्वच्छ आहे एकदम. अरे बाहेर बघ ना कोण ओरडतंय किती वेळचं, पळा 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 पळा. कोण ओरडतंय बरं? बघ ना बाहेर, मला पण तोच प्रश्न पडलाय, कोण ओरडतंय किती वेळचं? जाऊ द्या बरं, मी थकलोय, आता झोपू आपण. असं कसं? अहो मला तरी आवाज दररोजच येतात. मला आजच आले. तुम्ही ते काळं कुट्ट पांघरून घेऊन झोपता, त्यात ना काही आवाज जात ना काही प्रकाश जात. म्हणजे? अहो तुमच्यावर कितीतरी मुले शिकून मोठी डॉक्टर इंजिनियर होत आहे, आणि तुम्ही? आम्ही तुमच्यावर एवढं ज्ञान मांडतो. मी ते दररोज पुसून काढतो. तुम्ही काही केलंय आत्मसात? काळं कुट्ट ते काळं कुट्ट. अरे बडबड करू नका. आपलं कर्तव्य आहे ते, आपला अवतार नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. तुम्ही तर काही काम ऐकणार असं दिसत नाही मला तर. अहो मी थकलोय हो दिवसभर. आता तिथपर्यंत पुसत जायचं म्हणजे माझी लादीच निघून जायची, आणि परत तुमच्यावर पुसायला आलं का खडखड आवाज होईल, परत तुम्हालाच मार बसेल, परत तुम्ही ओरडाल, अरे लादी बदल, अरे लादी बदल. आधीच कडक झालीये, दररोज हे 2 खडू माझ्याच शिरतात. त्याला काय पर्याय? अरे जाऊ द्या, बडबड नका करू. अरे बेंच, ए बेंच. अरे काय झालं? अरे बघा ना बाहेर कोण ओरडतंय किती वेळचं. आम्हाला काय माहिती बाहेर कोण ओरडतंय? बघून या ना मग बाहेर कोण ओरडतंय. अरे तुला तर माहिती आम्ही चालू शकत नाही. अरे हो, तुम्ही तर चालूच शकत नाही. अरे खुर्चीदाई, ओ खुर्चीदाई. अरे काय आहे, केव्हाची तुमची बडबड ऐकते मी तुम्हाला माहिती मी बाहेर जाऊ नाही शकत. अरे हो तुमचं बरोबर आहे, पण आपण सगळे मिळून त्यांना एक प्रश्न तर विचारू शकतो. कोण आहात तुम्ही, का ओरडतायत, काय पाहिजे तुम्हाला? रेडी, 1 2 3. कोण आहात रे तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला?
आम्ही आहोत फळा, खडू, डस्टर, टेबल, बेंच आणि खुर्ची. काय पाहिजे तुम्हाला? अरे मूर्खांनो, चला पळा, अशी संधी परत भेटणार नाही तुम्हाला. पण कशामुळे पळा? अरे सुटका करून घ्या या शाळांमधून. कशातून सुटका करायची? या शाळांमधून. कशाला झिजता रे या बावळट लोकांसाठी? खबरदार, आम्ही इथं देश घडवतो. आम्ही इथं देश घडवतो. अरे आमची इंग्रजी शाळा ना खूप भारी आहे, पण ना हे असेच बावळट लोक आहेत तिथं. हे कोण आहात रे तुम्ही? कुठलचे आलात? आम्ही टिव टिव टॅव टॅव स्कूल मधून आलोय. अच्छा, म्हणजे तुम्ही इंग्रजी शाळेमधले दिसता. अरे म्हणूनच तुम्ही हो, पळून आलात. अरे मूर्खांनो, आम्हाला मूर्ख म्हणतात. अरे तुम्ही इथून पळत सुटका करा स्वतःची. अरे आम्हाला इथे झिजण्यात मजा येते. कशाला झिजता रे या बावळट लोकांसाठी? हे रे, एकदा अशी संधी भेटत नाही आणि भेटली तर मूर्खासारखे बसता इथं. अरे आम्ही सगळे इथं सुखी व स्वतंत्र आहोत. स्वातंत्र्य राहा. अरे आम्हाला पण मिळेल का तुमच्या शाळेमध्ये प्रवेश? हो हो, तुम्हाला आमच्या शाळेत प्रवेश मिळेल, पण तुम्हाला आज रात्री इथेच थांबावं लागेल. उद्या सकाळी आमचे ताई दादा येतील तर तेव्हा तुम्हाला या शाळेत प्रवेश भेटेल. वा वा वा, काय गंमत झाली बुवा. आपण यांना घ्यायला आलो. आम्ही आनंदी यात्री आहोत. आता वा वा वा, आम्ही पण आनंद यात्री होणार पण. हो हो, आम्ही तुम्हाला नक्कीच आमच्या परिवारामध्ये सामील करून घेऊ. अशी गंमत झाली एकदा आपल्या शाळेत, अशी गंमत झाली एकदा आपल्या शाळेत अशी गंमत झाली. म्हणत होतो माझी चूक. चला, मध्यंतराची वेळ संपली आहे. ताई दादा वापस ओरडतील. चला चला चला, एकदा आपल्या शाळेत काय गंमत झाली. एकदा आमच्या शाळेत गंमत काय झाली? एकदा
मेसेज दोघांचंही आहे. मग ज्यांचं कुणाचं असेल त्यांनी व्यासपीठाच्या पाठीमागे येऊन घेऊन जायचं. परत एकदा सांगते, पालकांसाठी फीडबॅक